वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली आमज वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष घेई नावडी, तुका म्हणे शेष घेई नावडी, वचन न मोडी बोलिले ते. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा असा भंग आहे, संत परप्रकरणातला आहे. आणि महाराजांनी या ठिकाणी आपल्याला त्यांचं विश्वासाचं ठिकाण सांगितलेलं आहे. माझा विश्वास कुठं आहे, मी कोणाची सेवा करतो, कशासाठी करतो, सगळ्या गोष्टीचा उलगडा तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलेला आहे. माझा विश्वास संतावरच आहे, माझी सर्व भावानं सेवा संताचीच चालू आहे. मी शेष घेणं सुद्धा संताचंच करतो आणि आज्ञा न मोडणं सुद्धा संताचंच करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आज्ञा मोडीत नाही कोणाची, संताची. शेष सेवन करतो कोणाचं, संताचं. आणि त्याच्यानंतर विश्वास कोणाच्या ठिकाणी ठेवतो, संताच्या चरणाच्या ठिकाणी माझा विश्वास आहे. आणि काया वाचा मनानं सर्व भावानं मी दास कोणाचा झालो, साधू पुरुषाचा झालो, असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. संतावरच विश्वास ठेवला, संताचीच सर्व भावानं सेवा केली, संताचंच उच्छिष्ट सेवन केलं आणि संताचीच सगळ्या प्रकारची आज्ञा पाळली. कशा करता, तर तेच सगळ्या प्रकारचं हित करतात म्हणून. विठ्ठल विठ्ठल तेच हित करतात. याचा अर्थ असा आहे की दुसरा कोणी हित करू शकत नाही, असं आपल्याला त्याच्यातून लक्षात घ्यायचं आहे बरं का. आणि दुसरा कोणी हित करू शकत नाही याचा अर्थ संसारातला दुसरा कोणी हित करू शकत नाही असं समजू नका. परमार्थात साक्षात देव जरी आला तरी त्याला संत पदवीला आल्याशिवाय हित करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. देवाला देवाच्या स्वरूपामध्ये राहून हित करणं शक्य होत नाही. देवाला गुरुपदवीला यावं लागतं, देवाला ज्ञानेश्वर महाराजाच्या रूपानं अवतार धारण करावा लागतो, देवाला कपिलाचार्याच्या रूपानं अवतार धारण करावा लागतो, देवाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनानं शिष्यस्तेहम शाधिमांत्वम प्रपन्न म्हणून शरण गेल्याच्या नंतर त्या अर्जुनाचं गुरुत्व घ्यावं लागतं, मग त्याचं हित करता येतं. विठ्ठल विठ्ठल देव हित करत नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, पण देवाला कायमचं हित करता येत नाही. तात्कालिक हित करणं देवाच्या हातामध्ये आहे, आत्यंतिक हित करणं साधू पुरुषाच्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही ते हातामध्ये नाही. मग संसारातला कोणताही नातेवाईक असू द्या, संसारातला दुसरा कोणी जीव असू द्या, या सगळ्याचा विचार जर आपण केला तर यांना तरी हित करता येतच नाही. जो कोणी हित करतो असं ज्याच्याबद्दल आपल्याला वाटतं ना, तो प्रत्येक माणूस तो प्रत्येक माणूस म्हणण्याच्या पेक्षा देवसुद्धा आपलं हित करतो. याचा अर्थ आपल्याला संसारातले काही उपभोग प्राप्त करून देतो आणि भोग प्राप्त करून देण्याला हित समजणं, याला शास्त्राच्या भाषेमध्ये प्रेय म्हणजे तात्कालिक हित म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कोणत्या देवाला प्रसन्न करून घेणाऱ्या भक्ताच्याकडे तुम्ही बघा ना. भक्त महात्मा भक्त असतोय खरा, देवाची सेवा करतो, देवाला प्रसन्न करून येतो, देवाच्या जवळ मागत काय बसतो याचा विचार जर केला तर संसारातलंच काहीतरी मागतो. कोणी म्हणतो माझं लग्न करून द्या, कोणी म्हणतो मला संतान नाही, कोणी म्हणतो मला देवा घर बघा, कोणी म्हणतो मला एखादं राज्य जर प्राप्त झालं तर बरं होतं देवा, कोणी म्हणतो मला इहलोकातलं काही नको देवा, मला स्वर्ग प्राप्त झाला तर बरा होता, एखादा म्हणतो स्वर्गाच्याही पलीकडे जाऊन देवा मला सत्यलोकाची पदवी जर प्राप्त झाली असती ना त्याच्यामध्ये कल्याण आहे. असं उत्तरोत्तर इहलोकातले परलोकातले वाढते भोगच माणसं मागतात, पण भोगाच्या पलीकडे असलेला परमात्मा मागायची कोणाची तयारी नसते. विठ्ठल विठ्ठल
ज्याने ज्याने भोग मागितला त्याने त्याने देव मागितला का? मागितला नाही. ज्याने ज्याने भोग मागितला त्याने त्याने संसारच मागितला असा त्याचा अर्थ होतो. अगदी ब्रह्मदेवाची पदवी प्राप्त व्हावी अशी कामना धारण करून शास्त्रानं सांगितलेलं 100 ओळीनं ब्राह्मणाचे जन्म प्राप्त करून घेऊन ब्रह्मकर्म केलं आणि त्याच्यातून त्यानं काय मिळवलं? ब्रह्मदेवाचं पद मिळवलं. आता ब्रह्मदेवाचं पद मिळवलं म्हणजे शाश्वत मिळवलं का अशाश्वत मिळवलं याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. हो, ब्रह्मदेव सुद्धा कधीतरी मरणार आहे. पुनरावृत्तीच्या मापाशी झाला असं त्याचं वर्णन संतांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. म्हणजे ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये सुद्धा तो कायम जगणं, आपल्यापेक्षा जास्त जगतो एवढाच त्याचा अर्थ आहे बरं का. आपल्यापेक्षा जास्त जगतो याचा अर्थ कायम जगतो असं समजायचं कारण नाही. त्याच्या सुद्धा आयुष्याला अंत आहे. आपण ज्यांना चिरंजीव चिरंजीव समजतो की नाही, सप्त चिरंजीव, 8 मार्कंडेय नावाचे चिरंजीव, या सगळ्याच्या सगळ्या चिरंजीवाचा अर्थ तरी काय हो? हे चिरंजीव आहे त्याचा अर्थ कायम जगणारे तसा नाही बरं का. कायम जगत नाही ते, एक कल्पपर्यंत त्यांचं आयुष्य असतं असं त्याचा अर्थ आहे बरं का. एक कल्पपर्यंत जगले तरी कल्प संपला की त्यांना सुद्धा मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे कोणी इंद्रसुख मागितलं, कोणी ब्रह्मदेवाचं पद मागितलं, कोणी संसारातलं काही इथलंच काहीतरी मागायला लागला. हे सगळं मागणारे जे लोक आहेत त्यांची दृष्टी कोणते? बोला, प्रेयाची दृष्टी आहे का श्रेयाची दृष्टी आहे? प्रत्येकाला प्रेयाची दृष्टी आहे. आणि प्रेय जे असतं ना ते तात्कालिक कल्याण करणार असतं. थोड्या वेळामध्ये त्याच्यामधला हितभाव सुद्धा संपून जातो बरं का. पण श्रेय म्हणून ज्याला शास्त्रानं सांगितलं, काय जगद्गुरु शंकराचार्यांनी तरी असा विचार केलेला आहे, आत्यंतिक प्रेय आणि आत्यंतिक श्रेय म्हणजे परमात्माचं आहे म्हणे. विठ्ठल विठ्ठल. प्रेयामध्ये सुद्धा विचार करत असताना श्रेय आणि प्रेय अशा 2 पद्धतीने शास्त्राने आपल्याला हिताचा विचार सांगितला की नाही. कठोपनिषदातला विचार तो आपल्याला पाहायला सापडतो. एकाला श्रेय म्हणतात, एकाला प्रेय म्हणतात. आत्यंतिक हित म्हणजे परमकल्याण जे आहे ना त्याला शास्त्रामध्ये श्रेय शब्द लावलेला आहे. आणि तात्कालिक जे कल्याण आहे, आता समजा एखाद्या माणसाला तहान लागली, तहान लागल्याच्या नंतर त्याला पाणी मिळालं, हित झालं की नाही, त्याचं कल्याण झालं ना. तहान लागलेल्या माणसाला पाणी मिळालं त्याचं कल्याण झालं. पण तहान लागलेल्या माणसाला एखाद्या तत्वज्ञ महात्म्याने तहान भूक हे प्राणाचे धर्म बाबा, त्या प्राणाचा तुझा काही संबंध नाही असं समजून सांगितल्याच्या नंतर तो प्राणाकडं तहान मानतो, आपल्याला तहान मानतच नाही. आता मला सांगा, पाणी मिळाल्यानं तहान भागली आणि तहान लागणं हा प्राणाचा धर्म असल्यामुळे तहान पुन्हा त्याला लागलीच नाही. याच्यामध्ये कोणाचं परम कल्याण झालं? बोला, विठ्ठल विठ्ठल. पाणी देणं हे सुद्धा तहान लागलेल्या माणसाचं कल्याण करणंच आहे. पण तहान लागल्याच्या नंतर पाणी दिल्यानंतर त्याला हे समजावून सांगावं की बाबा तहान भूक आपले धर्म नाहीत बरं, आत्मधर्म नाहीत. तहान कोणाला लागते? प्राणाला लागते. भूक कोणाला लागते? प्राणाला लागते. आपला प्राणाचा काही संबंध आहे का? नाहम प्राण क्षुत पिपासा कुतो मी प्राणरूप नाहीच आहे, तर मला कुठली क्षुधा, कुठली पिपासा असा विचार जर त्याला समजावून सांगितला आणि तो जर त्याला पटला, अनात्म्याचं तादात्म्य समता समता प्राणाचं तादात्म्य त्याचं संपून गेलं आणि प्राणाचं तादात्म्य संपून मी प्राण नाही, मी आत्मरूप आहे, मी सच्चिदानंद रूप आहे असा बोध त्याला प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा तहान लागतच नाही. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ त्याला देह आहे तोपर्यंत तहान लागणार जरी असले तरी त्या तहानेचा माझा काही संबंध नाही. म्हणून तहान लागलेला मनुष्य जसा व्याकुळ होतो तसं प्राणाचा धर्म तहान आहे हे कळाल्याच्या नंतर त्या महात्म्याला तहान लागली तरी तो व्याकुळ झालेला आपल्याला दिसत नाही, हे लक्षात घ्या. मला सांगा, तहान लागलेल्या माणसाला पाणी देणं हेही कल्याण करणंच आहे आणि तहान लागलेल्या माणसाला तहान तुझा धर्म नाही हे समजावून देण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा त्याच्या कल्याणाचाच भाग आहे की नाही. कोणतं कल्याण खरे सांगा? त्याला घोटभर पाणी दिलं, तात्कालिक कल्याण झालं, तासाने पुन्हा त्याला तहान लागते. आणि तहान भूक प्राणाचे धर्म आहेत, आपला त्याचा काही संबंध नाही असा बोध ज्याला करून दिलेला आहे तो तहानेनं जन्मात कधी व्याकुळ होत नाही. मग आत्ता तहान संपणं बरं आहे का जन्मभरात तहान संपून जाणं बरं आहे? विचार करा. विठ्ठल विठ्ठल. याला काय म्हणायचं? तात्कालिक कल्याण. विषयाची प्राप्ती झाली, तात्कालिक कल्याण झालं आणि ज्ञान झालं, परमात्म रूपता आपली कळायला लागली की मग मनुष्याचं जे कल्याण होतं याला
याला शास्त्रामध्ये आत्यंतिक कल्याण असं म्हणलेलं पाहायला सापडतं बरं का. ज्ञानानं होणारं कल्याण आत्यंतिक कल्याण आहे. व्यवहारातल्या विषयाच्या उपभोगानं प्राप्त होणारं जे कल्याण आहे ते तात्कालिक कल्याण आहे. सगळे जगातले लोक ऐका, आता हे 2 प्रकारचं कल्याण आपल्या लक्षात आल्याच्या नंतर याच्यातलं कोणतं कल्याण कोण करून देतो याचा जर विचार आपण केला तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला संसारातले भोग प्राप्त करून दिले त्यांनी तात्कालिक कल्याण केलं, आणि ज्यांनी देव भेटवून द्यायचा प्रयत्न केला त्यांनी मात्र परम कल्याणाचा विचार केला. विठ्ठल विठ्ठल. आता याच्यामध्ये विचार करा, तात्कालिक कल्याण करून देणारे सगळे संसारातले लोक असतात. आपल्याला तहान लागल्यावर पाणी कोण देत नाही सांगा? कोणीही देतो. रस्त्यानं जाता जाता एखाद्याची पाणपोई असली तो पाणी देतो. एखाद्याच्या घरासमोर उभं राहून आपण तहान लागले बाबा पाणी द्या म्हणल्याच्या नंतर गोडभर तांब्याभर पाणी कोणीही आपल्याला देतो. मग ज्यानं आपल्याला पाणी दिलं त्यानं आपलं कल्याण केलं हे जरी खरं असलं तरी तात्कालिक कल्याण करणार असल्यामुळे त्याचा उपकार खरा नाही. आणि संतांनी मात्र तहानभूक आपले धर्मच नाही हे समजून दिलेलं असतं. संत महात्मे संसारात तुम्हाला कुठं अडकू देतच नाहीत. साधू पुरुष तुम्हाला जे सांगत असतो, संत महात्मा संसारातलं काही देत नाही. संत महात्मा देत असतो ते परमात्माच आपल्या हातात देत असतो. विठ्ठल विठ्ठल. तेचे संत तेचे संत 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 तेचे संत 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 तेचे संत संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली विनती काही ताना ताना तोना विनती काही ताना तोना ताना तोना काही ताना तोना ताना तोना काही ताना तोना ताना तोना तेची संत 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 ज्याच्या हेत विठ्ठली आहेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली मेहनती काही मेहनती काही तानातून 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 कशाबद्दल निळोबाऱ्यांनी केलेली संतांची व्याख्या बघा ना. संत महात्मा कोणाला म्हणतात? निळोबाऱ्या सांगतात तेचे संत तेचे संत, त्यांना संत म्हणा त्यांना संत म्हणा, तेच संत असतात, दुसरा कोणी संत नसतो. कोण संत असतो? ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांना विठ्ठल प्राप्त करून देणं हाच हेतू आहे. विठ्ठल प्राप्त करून देणं. समोरचा जो कोणी शरणागत साधक आहे किंवा शरण आलेला सुद्धा जगातला कोणताही जीव जर असला तर त्याचं परम कल्याण करण्याच्या दृष्टीनं
विठ्ठल प्राप्त करून देणे, भगवंताचा साक्षात्कार करून देणे हा ज्यांचा हेतू आहे त्यांना संत म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग देवाच्या साक्षात्काराचा ज्यांचा हेतू आहे असे संत महात्मे जगात जे अवतीर्ण होतात ना, ते संसारातलं काही मिळवून देतील का हो आपल्याला? संसारातलं काही प्राप्त करून देण्याचा, नाशिवंत अशा वस्तूच्या प्राप्तीचा संत महात्मे विचार करतच नाहीत बरं का. नाशिवंत ते स्वतःही स्वीकारत नाहीत तर नाशिवंत जगालाही देत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. याच्यात गुंतू नका अशा पद्धतीचाच उपदेश. नाशिवंत पदार्थ तुम्ही गुंतायचं नाही असाच उपदेश संतांनी केला आणि शाश्वत असलेला परमात्मा मात्र प्राप्त करून घेतला पाहिजे, त्याचा साक्षात्कार मिळवला पाहिजे, तो आत्मत्वानं जाणला पाहिजे, तो आणि तुम्ही वेगळे नाही असा उपदेश संत महात्म्याने केलेला जो आपल्याला पाहायला सापडतो ना, याला काय म्हणतात? आत्यंतिक हित करणं. असं आत्यंतिक हित करणं फक्त संताला जमतं, दुसऱ्या कोणाला जमत नाही. मायबाप हित करतात म्हणजे काय करतात हो? हित नाही ठावे जनी जना, हित नाही ठावे, हित नाही ठावे जननी जनता, हित नाही ठावे जननी जना. डावीला लौकिका चारती, डावीला लौकिका चारती, लौकिका चारती. डावीला लौकिका चारती, लौकिका चारती, डावीला लौकिका चारती, लौकिका चारती. हित नाही ठावे जननी जनता, हित नाही ठावे जननी जनता, हित नाही ठावे जननी जनता, हित नाही ठावे जननी जनता. डावीला लौकिका चारती, डावीला लौकिका चारती, डावीला लौकिका चारती, डावीला लौकिका चारती. माता पिता वगैरे आपले हित करतात म्हणजे त्यांना खरं हित ठाऊकच नाही ना बाबा. हित नाही ठावे जननी जनका, माता पित्याला हिताचा विचार ठाऊक नाही. आपले मायबाप जर संसारी असतील, संसारी जीवांना कुठलं हित ठाऊक असणार आहे? त्यांना हित ठाऊक नसतं. मग मायबाप आपलं हित करतात असं एखाद्याला जर वाटत असलं, किंवा जगामध्ये मानलंही जातं की माता पिता पोऱ्याच्या हिता करताच तळमळत असतात बरं का. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, संतांनी मान्य केलं. आईला आपल्या लेकराच्या हिताची तळमळ आहे ही गोष्ट मान्य केलेली आहे. बापाला आपल्या पोराच्या हिताची कल्याणाची तळमळ असते. तनय कुशल योगे तातपादाय तंते, महाभारतात आलेले चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. तनय म्हणजे मुलगा, त्याचा कुशल म्हणजे कल्याण, त्याला कल्याणाचा योग व्हावा याच्याकरता तातपादा हा यतंते. बाप कोणताही बाप आपल्या पोराचं कल्याण व्हावं याच्याकरता परिश्रम करतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे माता पित्याला पोराच्या कल्याणाची तळमळ आहे, नुसती तळमळ आहे हो, पण त्यांना हिताचं ज्ञान आहे का सांगा? हित नाही ठावे, त्यांना खऱ्या हिताची जाणीव नसते असा विचार तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. आणि खरंच आहे ते, ज्यांची संसारी दशा संपली नाही, ज्यांनी परमात्मा पाहिलाच नाही, त्यांना खऱ्या हिताची जाणीव असणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. असं असल्यामुळे संसारी माणसाच्याकडून आपलं कल्याण होत नाही बरं का. संसारी माणसाकडून जसं कल्याण होत नाही तशी पूर्ण पारमार्थिक वस्तू असलेला परमात्मा तो तरी आपलं कल्याण करायला तयार आहे का सांगा ना. आपलं तोही परमकल्याण करायला तयार नसतो. जेव्हा गंमत कशी आहे बघा, आपण ज्यांच्याकडून कल्याण होत नाही असा विचार बोलायला लागलो त्याच्याकडून सुद्धा कल्याण झालेली उदाहरणं माणसं आपल्याला दाखवतात बरं का. एखाद्याचं कल्याण बापानी केलं म्हणजे परमात्मा भेटवला, परमात्म्याचा साक्षात्कार एखाद्याला बापानी घडवला, एखाद्याला मातेनं भगवंताचा साक्षात्कार घडवला, एखादा असा असतो त्याच्या भावाने त्याला भगवंताचा साक्षात्कार घडवलेला असतो. अशी संसारातली उदाहरणं सांगून, आणि एखाद्याला भगवंतानेच भगवंताच्या स्वरूपाचा साक्षात्कार घडवलेला असतो, अशी परमार्थातली सुद्धा उदाहरणं सांगून लोक असं म्हणतात की संता वाचून माता पिता भाऊ हे सुद्धा कल्याण करणार आहेत असं दिसतंच की रे. बोला विठ्ठल विठ्ठल.
त्याला आपल्याला उत्तर देता येतं, जिथं जिथं या संसारी लोकांच्याकडून कल्याण झालेलं दिसतं आणि जिथं जिथं भगवंताने सुद्धा परमकल्याण केलेलं दिसतं, त्या सगळ्या ठिकाणी हे संसारातले जे जे कोणी कल्याण करते दिसतात आणि जो परमात्मा कल्याण करता दिसतो ते आपल्या भूमिकेत राहून कल्याण करत नाहीत, संताच्या भूमिकेत येऊनच कल्याण करतात. विठ्ठल विठ्ठल. ज्याचं बापाच्या कृपेनं कल्याण झालं असं दिसतं, तो बापाच्या भूमिकेत राहून कल्याण करू शकत नाही, तो बाप गुरुच्या भूमिकेत यावा लागतो तेव्हा कल्याण करतो. आपण काल परवाच गाथेच्या चिंतनामध्ये पाहिलं, शुकाचार्य जोपर्यंत बापाच्या भूमिकेत होते तोपर्यंत पोरा 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 म्हणून शुकाचार्याच्या पाठीमागे व्यासमहर्षी जोपर्यंत बापाच्या भूमिकेत होते तोपर्यंत शुकाचार्याच्या पाठीमागं पोरा पोरा म्हणून धावत होते, आणि जेव्हा गुरुच्या भूमिकेत आले तेव्हा निर्विकल्प समाधीची योग्यता प्राप्त झालेले शुकाचार्य सुद्धा त्यांच्या पाया पडायला आले. विठ्ठल विठ्ठल. खरं कल्याण शुकाचार्याचं कधी झालं सांगा ना. या व्यासापासून ते व्यास महर्षी त्यांच्या पाठीमागे लागले तेव्हा कल्याण झालं, का व्यासांच्याकडे शुकाचार्य आले तेव्हा त्यांचं कल्याण झालं? व्यासांच्याकडे शुकाचार्य आल्याच्या नंतर कल्याण झालं आणि व्यासाच्याकडे कल्याण आल्यावर कल्याण झालं. याचा अर्थ काय झाला? व्यास गुरु भूमिकेत आले तेव्हा त्यांचं कल्याण झालं. जोपर्यंत बापाच्या भूमिकेत होते तोपर्यंत व्यास महर्षी पोरा पोरा म्हणून पाठीमागे धावत होते, तोपर्यंत ते परमकल्याण शुकाचार्याचं करू शकले नाहीत. मग कधी परमकल्याण करता आलं? हे आपल्याच आश्रमात स्थिर राहिले आणि समाधी लावून बसलेला महात्मा सुद्धा गुरु म्हणून आपल्या बापाच्याकडे शरण आला, तेव्हा बापाने केलेल्या भागवताच्या उपदेशानं त्यांना परम रसस्वरूपता प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल. असं एखादं उदाहरण असतं की त्याच्यावर बाप कल्याण करणार आहे असं दिसतं, असं एखादं उदाहरण असतं की त्याच्यावर आई कल्याण करणारी आहे. अशा पद्धतीचा मदालसा आपल्या पोरांना उपदेश करते आणि मदालसा आपल्या पोरांना कृतार्थ करून टाकते, असं तिचं चरित्र आपण पाहिलं. किंवा तीच मदालसा आपल्या पतीला सुद्धा पुढच्या काळामध्ये उपदेश करते आणि पतीचं सुद्धा कल्याण करते. पतीचं कल्याण करत असताना ती बायकोच्या भूमिकेत नाही, पोराचं कल्याण करताना ती आईच्या भूमिकेत नाही. तर प्रत्येक वेळेला गुरुची भूमिका प्राप्त झाल्याशिवाय कोणालाही कल्याण करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. देवहूती आणि कपिलाचार्याचं भागवतातलं उदाहरण जर पाहिलं तर देवहूती माता आहे आणि कपिलाचार्य मुलगा आहेत, आणि माता पुत्र या नात्यानं जोपर्यंत ते वागत होते तोपर्यंत देवहूतीचं कल्याण नाही. हां, पतिराज जेव्हा तपस्या करायला निघून गेले देवहूतीचे कर्दम प्रजापती, तेव्हा कर्दमांचं वनामध्ये गमन झाल्याच्या नंतर संन्यास धर्मानं वागण्याकरता ते निघून गेले. मग एका दिवशी या देवहूतीनं आपल्या पोराला, हा भगवंताचा अवतार आहे, हा ज्ञान सांगण्याकरता आलेला आहे, माझं निमित्त करून हा जगाला ज्ञान सांगणार आहे, याचा सगळ्याचा बोध तिला झाला. तेव्हा त्यानं काय केलं? आपल्या पोराला उंच आसनावर बसवलं, व्यासपीठावर त्यांना बसवलं, कपिलाचार्यांना बसवलं. आपण खाली बसले, हात जोडले, विनंती करून म्हणायला लागले, निर्विण्णा नितराम भूमन असदिंद्रिय दर्शनात. आत्तापर्यंत या इंद्रियाच्या पाठीमागं धावून धावून माझा कल्याण झालं, वाटोळं झालं, आणि आता मला या विषयाचं वैराग्य झालेलं आहे, कृपा करा आणि माझ्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करा. कोणाला म्हणते देव होते? आपल्या पोराला म्हणते. पोराला म्हणते का गुरुला म्हणते? गुरुला म्हणते. त्या पोराच्या ठिकाणी तिनं गुरुभाव आणल्याच्या शिवाय कपिलाचार्याला आपल्या मातेचं कल्याण करणं जमलं नाही. विठ्ठल विठ्ठल. निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी बंधुभाव आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी बंधुभाव आहे, पण ज्ञानोबराचं कल्याण करणारे निवृत्तीनाथ महाराज किंवा सोपानदेवाचं कल्याण करणारे ज्ञानेश्वर महाराज जर आपण बघायला लागलो, हे भाऊ आहेत असं म्हणता येत नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी कधी, हे ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांचा उल्लेख करत असताना श्रीगुरु म्हणून केला का भाऊ म्हणून केला याचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. हे सगळी उदाहरणं जर पाहिल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणता येतं? संसारातला कोणताही नातेसंबंधिक आपलं कल्याण करण्याच्या कामात, परमकल्याण करण्याच्या कामात समर्थ नसतो. परमकल्याणाकरता तो संसारी मनुष्य समर्थ झाला असं ज्या उदाहरणातून दिसतं, त्या उदाहरणामध्ये सुद्धा त्या संसारी जीवाकडं संसारी म्हणून बघायचं नाही, त्याच्याकडं गुरु म्हणून बघायचं. गुरु म्हणून बघितलं की त्याला कल्याण करता येतं. हे संसारातलं झालं. आता देव
देवाच्या बद्दल विचार करा. देव आणि अर्जुन यांचं नातं जर आपण पाहायला लागलो तर देवाचं अर्जुनाचं नातं मेहवण्याचं नातं आहे. देव सालाय त्या अर्जुनाचा, बायकोचा भाऊ आहे, एवढं त्याचं नातं जवळच आहे. आणि त्याच्यामुळं बघा अधिकाराची भूमिका संसाराच्या दृष्टीने जर पाहिली अर्जुनाची मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल चांगते उराउरी मागो सर्वज्ञासी चिकी बुद्धी सांगो. अशा पद्धतीचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन सगळं त्या अर्जुनाचं क्षमा मागताना असं बघून घ्या. आपल्याला काय चिंतन करायचं आहे. अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी वागत असताना जेव्हा साल्याच्या नातानं वागत होता तेव्हा कल्याण झालं का? भगवान श्रीकृष्ण गीता सुरू झाली तेव्हा तरी विचार करा ना. युद्धाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा अर्जुनाला युद्धापासून उपराम व्हावं वाटलं, युद्ध नको वाटलं, तेव्हा भगवंताने लगेच त्याला गीता सांगायला सुरुवात केली का? नाही महाराज. सुरुवातीला अर्जुनाला देवाने शिव्या घातल्या. अरे तू नपुसक आहेस म्हणे, तू भेकड आहेस म्हणे, हे कुठलं काय तुला आठवायला लागलं म्हणे, असं शिव्या घालून देव बोलतात. पण त्याला कल्याणाचा मार्ग, परम कल्याणाचा मार्ग, अशोचानंद व शोचस्त्वम अशा पद्धतीचा बोध भगवंताने त्याला लगे करायला सुरुवात केली नाही बरं का. मग जेव्हा शिव्या घातल्या तेव्हा आपलं काहीतरी चुकतं हे लक्षात आल्याच्या नंतर अर्जुन भगवंताला शरण गेला. शिष्यस्तेहम शाधिमान त्वं प्रपन्नम. देवा मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला प्रपन्न म्हणजे शरणागत आहे, मला तुम्ही शाधी योग्य प्रकारचं मार्गदर्शन करा. अशी अर्जुनानं गुरु म्हणून शरणागती स्वीकारून देवाला प्रार्थना केल्यावर मग देवाने उपदेश करून अर्जुनाचं परमकल्याण केलं. विठ्ठल म्हणजे संसारातलाही कोणी परमकल्याण करण्याच्या कामात समर्थ नाही, साक्षात देवही परमकल्याण करण्याच्या कामात समर्थ नाही. त्याला संत पदवीवर यावं लागतं, त्याला श्री गुरुच्या भूमिकेत यावं लागतं. आणि श्री गुरुच्या भूमिकेत आल्याच्या नंतरच त्याला समोरच्याचं कल्याण करणं शक्य होतं. तेची माझे हित करीती सकळ असं तुकाराम महाराजांनी इथं त्याचं चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तेच हित करतात म्हणून विश्वास कुठं ठेवायचा महाराज? संतांची पायी माझा विश्वास, सर्वाचा संतांची पायी माझा विश्वास, संतांची संतांची हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावदास झालो त्याचा, सर्व भावदास झालो त्याचा, सर्व भावदास झालो त्याचा, सर्व भावदास झालो त्याचा. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे संतांचे पायी हा माझा विश्वास,
सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज या ठिकाणी आता आपल्याला चिंतन असं सांगितलं, बाबा तेच हित करू शकतात. आपण आत्तापर्यंत त्याचा विचार केला, त्यांच्या विना आपला परमकल्याण करणारा दुसरा कोणीही नाही, संसारी संबंधातलाही नाही आणि साक्षात देवही आपलं परमकल्याण करू शकत नाही. मग ते देवालाही करता न येणारं आणि जगात कोणालाही न करता येणारं असं जे परमकल्याण आहे, ज्याला श्रेय म्हणतात, ज्याला आत्यंतिक श्रेय किंवा आत्यंतिक प्रेय म्हणतात, असं परमात्म्याचा साक्षात्कार घडवून देण्याच्या रूपाचं जे कल्याण आहे हे कोण करतो? तेची माझे हित करीती सकळ. समग्र हित करण्याचं काम संत महात्मे करतात आणि संतांनीच सगळ्या प्रकारचं हित केलेलं असल्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवणं वगैरे वगैरे आपली साधना चालू असली पाहिजे असं महाराज सांगतात. संतांची पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास कुठं आहे? साधू पुरुषाच्या चरणावर आहे असं महाराज सांगतात. विश्वास म्हणजे काय हो? ज्याला शास्त्रामध्ये श्रद्धा म्हणतात त्यालाच व्यवहाराच्या मराठी भाषेमध्ये विश्वास म्हणतात. विठ्ठल 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 हो, त्याचंच नाव विश्वास, त्याचंच नाव श्रद्धा. बरं का, श्रद्धा असली पाहिजे मनुष्याच्या अंतःकरणात असं अनेक ठिकाणी आपल्याला शास्त्राने सांगितलेलं पाहायला सापडतं. आता श्रद्धा शब्दाचा अर्थ काय? श्रद्धा शब्दाचा शब्दशः जर अर्थ आपण पाहायला लागलो, श्रत आणि धा या दोन शब्दाच्या संयोगातून श्रद्धा शब्द तयार झालेला आहे असं वेदाचं चिंतन. सायणाचार्याने श्रद्धा शब्दाचं विवेचन करताना असं म्हणलेलं आहे, श्रद्धा म्हणजे काय? श्रत नाम सत्यम दधाती यया सा श्रद्धा. बरं का, अंतःकरणातली अशी जी एक वृत्ती आहे जी श्रत म्हणजे सत्य त्याला धारण करण्याच्या बाबतीत समर्थ आहे, तिचं नाव श्रद्धा. विठ्ठल 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 विठ्ठल. श्रत म्हणजे सत्य. सत्य म्हणजे तात्कालिक सत्य नाही बरं का, पारमार्थिक सत्याचा विचार श्रत शब्दाने करावा लागतो बरं का. व्यावहारिक सत्य किंवा प्रातिभासिक सत्य त्याला श्रत शब्द नाही, त्याला सत्य म्हणता येईल, त्याला व्यावहारिक पुन्हा विशेषण द्यावं लागतं, त्याला प्रातिभासिक पुन्हा विशेषण द्यावं लागतं. पण जे खरंच सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. कागा हा दागिला जगदाकार कागा हा दागिला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल. कागा हा दागिला जगदाकार कागा हा दागिला जगदाकार कागा हा दागिला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. देवाच्या बद्दल चिंतन करताना असं सांगितलं जातं ना, तो सत्य 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 हे त्रिवार सत्यत्व जे सांगितलं की नाही, ही त्रिकाला बाधित सत्यता आहे. भूतकाळातही देव होता, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही परमात्मा राहणारच आहे. अशी अनादि अनंत अशी जी परमात्म्याची स्थिती आहे, त्या परमात्म्याच्या स्थितीचं चिंतन करण्याकरता त्याला सत्यतो 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 म्हणावं लागलं. आणि असं ज्याला सत्यतो 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 म्हणतात, ज्याला त्रिकालातही बाध नाही, त्रिकाला बाधित सत्यत्व ज्याच्या ठिकाणी आहे, ज्याला पारमार्थिक सत्य म्हणतात, जे अनादिही आहे आणि अनंतही आहे, अशा तत्वाला श्रत शब्द लावला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ते जे श्रत आहे की नाही, ते श्रत धारण करण्याकरता अंतःकरणाची क्षमता चांगली मोठी पाहिजे की नाही. आपल्या अंतःकरणात कामासारखा विकार असला तर कुठलं श्रतचं धारण करू शकतो? तो कुठलं श्रतचं धारण करणार? एखादी वैकारिक वृत्ती जर मनुष्याच्या अंतःकरणात राहिली तर ते श्रत म्हणजे परमसत्याचं धारण करण्याच्या कामात समर्थ नाही. मग परमसत्य आपल्या हृदयामध्ये स्थिर व्हावं, परमसत्याचं धारण व्हावं आपल्याला, याच्याकरता काय करावं लागतं? अंतःकरणामध्ये जी वृत्ती लागते, जी श्रतचं धारण करू शकते, तिचं नाव आहे श्रद्धा. विठ्ठल विठ्ठल. असं श्रद्धेचं महत्त्व असल्यामुळं गुरुच्याकडं जेव्हा विद्याध्ययनाकरता एखादा साधक यायचा जुन्या काळामध्ये, तेव्हा गुरुकुलात दाखला घेतल्या घेतल्या गुरुजी त्याला पहिला उपदेश करायचे, श्रद्धत्स्व सौम्य. बाळा, मी तुला आता याच्या पुढं जे काही शिकवणार आहे, जे काही सांगणार आहे, जी कोणती सेवा करायला सांगणार आहे, तुला कदाचित ते बरोबर वाटेल, चुकीचं वाटेल, काहीही असो, पण मी जे सांगतो त्याच्यावर तुझी पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
हो, त्याच्याशिवाय ज्ञान होईल का सांगा मला? श्रद्धेच्याशिवाय ज्ञान होईल का? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयदेंद्रिय. गीतेमध्ये सुद्धा भगवंताने सांगितलं की नाही, श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं. हा, तुम्ही बघा ना, ज्ञानाच्या करता म्हणून जो अधिकार लागतो, ज्ञानाकरता किंवा श्रवणाकरता जो अधिकार लागतो, त्या अधिकारात साधन चतुष्टय सांगत असताना जे शमादि षटक सांगितलं की नाही, त्या शमादि षटकामध्ये काय काय सांगितलं हो? शम, दम, श्रद्धा, उपरम वगैरे वगैरे सांगतात. पुढच्याचा मला विचार करायचा आत्ता कारण नाही. श्रद्धा, त्याच्यामध्ये श्रद्धेचा अंतर्भाव आहे. म्हणजे श्रद्धा साधन चतुष्टयात येते. अगोदर आपल्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण झाल्याच्या शिवाय श्रवणाचाच जर अधिकार नाही तर कुठलं ज्ञान होणार? विठ्ठल विठ्ठल म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावान पुरुषाला ज्ञान प्राप्त होतं असं चिंतन आहे. आपण विचार करा ना, ज्ञानाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला आपल्याला, ज्ञान कशाला म्हणतात? अज्ञानाचा ज्याच्या योगाने नाश होतो त्याला म्हणायचं आहे ज्ञान. असं ज्ञानाचं जर लक्षण आपण केलं तर ते अज्ञान आपल्या ठिकाणी काय काय निर्माण करतं याचा विचार करत असताना चिदाभासाच्या 7 अवस्था सांगताना अज्ञान काय काय करतं? अज्ञानम आवृत्ती ही ऐके नाही. ते आवरण किती प्रकारचं असतं? 2 प्रकारचं आवरण आपल्याला सांगितलं जातं. एकाला म्हणतात असत्वापादक आवरण, दुसऱ्याला म्हणतात अभानापादक आवरण. सच्चित आनंद रूप असलेला परमात्मा, त्या परमात्म्याचं सत्यत्व ज्या आवरणाने झाकलं त्याला काय म्हणायचं? असत्वापादक आवरण. आणि त्या परमात्म्याचं चित्व ज्या आवरणानं झाकलेलं आहे त्याला काय म्हणायचं? अभानापादक आवरण. असं सत्व झाकणारं, चित्व झाकणारं, असं असत्वापादक आणि अभानापादक असं 2 प्रकारचं जे आवरण आहे की नाही, या आवरणाचा नाश झाला पाहिजे. मग या आवरणाच्या नाशाकरता आपल्याला काय लागतं याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं असत्वापादक आवरण पहिल्यांदा घालवायचे, ते घालवण्याकरता श्रद्धा लागते. आणि अभानापादक आवरण नंतर घालवायचे, त्याच्याकरता विचार लागतो. विठ्ठल विठ्ठल पंचदशीकारांनी कोणत्या आवरणाला कोणाचा प्रतिबंध आहे याचा फार छान विचार सांगितलेला आपल्याला असं पाहायला सापडतो. एका श्लोकात दोन्ही आवरणं, दोन्ही ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारचा प्रतिबंध येतो. असत्वापादक आवरण जायचं असेल तर त्याच्याकरता कोणता प्रतिबंध आहे, आणि आभानापादक आवरण एखाद्याचं जात नाही त्याला कोणता प्रतिबंध आहे त्याचा विचार पंचदशीकारांनी आपल्याला सांगितला बरं का. परोक्ष ज्ञानम अश्रद्धा प्रतिबंधातेने तरत अविचारः अपरोक्षस्य ज्ञानस्य प्रतिबंधकः. परोक्ष ज्ञान झालं की असत्वापादक आवरण जातं, आणि आभानापादक आवरण जाण्याकरता अपरोक्ष ज्ञान लागतं. म्हणजे काय झालं? परोक्ष ज्ञान झालं की असत्वापादक आवरण जातं. मग असत्वापादक जाण्याकरता उपयोगी असलेलं जे परोक्ष ज्ञान आहे त्याला आडवं काय यायला लागलं? अश्रद्धा आडवी येते. अश्रद्धा जाऊन श्रद्धा आली, परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान झालं की असत्वापादक आवरण जातं. विठ्ठल 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 हो. आभानापादक आवरण जाण्याच्या दृष्टीनं विचार कोणता सांगितला? आभानापादक आवरण जाण्याकरता अपरोक्ष ज्ञान पाहिजे. अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध कोणता आला? कशामुळे आपल्याला अपरोक्ष ज्ञान होत नाही? अविचारः अपरोक्षस्य ज्ञानस्य प्रतिबंधकः. अपरोक्ष ज्ञानाला प्रतिबंध आहे अविचाराचा. मग अविचाराचा प्रतिबंध घालवायचा झाला, विचार घेऊन या. विचार घेऊन आला, अविचाराचा प्रतिबंध जातो. अविचाराचा प्रतिबंध झाला, अपरोक्ष ज्ञान होतं. अपरोक्ष साक्षात्कार झाला, असत्वापादक आवरण जातं. विठ्ठल 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 म्हणजे भगवंताच्या साक्षात्काराचा मार्ग आपला प्रशस्त करत असताना अपरोक्ष साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता लागणारा विचार, आणि त्या विचाराची सुद्धा योग्यता येण्याकरता अगोदर जे परोक्ष ज्ञान व्हावं लागतं, ते परोक्ष ज्ञान होण्याकरता असलेला अश्रद्धेचा प्रतिबंध घालवण्याकरता श्रद्धा संपन्न झाल्याशिवाय काही उपयोग होत नाही. म्हणून ज्ञानाकरता श्रद्धा लागते. ती शमारी षटक संपत्तीत सांगितलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
असा श्रद्धेचा फार मोठा उपयोग आपल्याला संत महात्म्यांनी शास्त्रकारांनी सांगितलेला आहे बरं का. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञान नाही, श्रद्धा असल्याशिवाय कर्म नाही, श्रद्धा असल्याशिवाय योगाभ्यास नाही, श्रद्धा असल्याशिवाय आपल्याला कोणते भक्तीची साधना सुद्धा श्रद्धेच्या शिवाय करता येत नाही असा विचार आहे. बघा तुम्ही कुठेही श्रद्धा लागते की नाही बघा. कर्म करायचं झालं श्रद्धा लागते की नाही. पंचऋषीकारांनी तरी सांगितलं की बाबा श्रद्धालो रेव सर्वत्र वैदिकेश अधिकारता. सगळ्या वैदिक साधनाचा अधिकार किंवा वैदिक विचाराचा अधिकार कोणाला जर असेल तर श्रद्धावान पुरुषालाच आहे. विठ्ठल 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 आणि श्रद्धाळू मनुष्याचाच वैदिक साधनामध्ये अधिकार असल्यामुळं एखाद्याने कोणी दुसऱ्या अश्रद्धाळू मनुष्याचं उदाहरण सांगून त्यांना असं केलं नाही असं जर आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, पंचऋषीकार सांगतात की बाबा अश्रद्धाळू पुरुषाचं उदाहरण आम्हाला चालतच नाही म्हणे बरं का. हा अश्रद्धालू हो अविश्वासः नोदाहरणमर्हति. अश्रद्धालू मनुष्याचा अविश्वास आम्हाला उदाहरण म्हणून सांगून उपयोगच नाही. श्रद्धालू माणसाचाच अधिकार आहे असं जर सांगितलेलं असेल तर मग श्रद्धा घेऊन इकडं आल्यावर मगच पुढचं बोलणं सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमार्थाला लागलेल्या साधकाला भांडवल गाठी तरी विश्वास. त्याच्या पदनामध्ये विश्वासाचं भांडवल पाहिजे, श्रद्धेचं भांडवल पाहिजे असं तुकाराम महाराजासारखे संत हे आपल्याला शिकवतात बरं का. विश्वास कुठं लागत नाही सांगा. संसारात विश्वासाची पावला पावलाला गरज आहे. आमचे गुरुजी फार छान चिंतन सांगायचे. संसारात विश्वासाची गरज नाही म्हणणाऱ्या माणसाला विचारा म्हणायचे. काय विचारावं त्याला? तो काही कामधंदा करण्याच्या निमित्तानं नवरा बायकोचा एकमेकाचा विश्वास कसा असतो संसारामध्ये त्याच्याकरता गुरुजी सांगायचे. तुझा विश्वास नाही का कुठेही? नाही म्हणे. एखादा माणूस म्हणतो संसारी मला कुठेही विश्वास ठेवायचा नाही असं म्हणतो. मला कुठेही विश्वास ठेवायचा नाही म्हणणाऱ्या माणसाला गुरुजी म्हणायचे तुझं लग्न झाले का? लग्न झालं. मग लग्न झालेला तो काही संसारात काही पोट भरायकरता उद्योगधंदा वगैरे करतोस की नाही? करतो म्हणे. घरातून कितीला बाहेर पडतोस तो? गुरुजीला तो सांगायचा. गुरुजी त्याचं उदाहरण सांगताना म्हणायचे 9ला बाहेर पडतो. बरं जेवायला वगैरे घरी येतोस का डबा घेऊन जातोस? जिथं कुठे कामाला जातोस तिथं डबा घेऊन जातोस का? दुपारी जेवायला घरी येतोस? नाही म्हणलं घरीच जेवायला येतो. दुपारी येऊन घरी जेवण करत असतो. बरं 9ला बाहेर पडलेला जेवायला किती वाजता येतोस? 1 वाजता येतो. मग 1 वाजता आल्याच्या नंतर तुझी बायको तुला जेवायला वाढते? हो. जेवायला बसल्याच्या नंतर तू एकदम जेवायला सुरुवात करतोस का ते थोडंसं पोळीचा तुकडा कुत्र्याला टाकून बघतोस? कसं करतोस म्हणे? कसं करतोस? कसं करतो माणूस? कसं करतो सांगा ना. त्याचं जाऊ दे, आपलं विचार आपलं बघा की थोडं आपलं बघा. आपण बाहेरून आल्याच्या नंतर बायकोनं जेवायला वाढल्याच्या नंतर लगेच जेवायला सुरुवात करतो का थोडा संशय घेतो? याच्यात विष घातला असेल का बाबा? हां माझ्या बायकोनं या अन्नामध्ये विष घातला असेल का? असा संशय आल्यावर माणूस जेवतो का? जेवत ना. कुत्र्याला तुकडा कशा करता टाकायचा? ते कुत्र्याने तुकडा खाल्ल्याच्या नंतर ते तडफडतं का? त्याला चक्कर येते का? ते मरतं का? हे बघाय करताच की नाही हो? मग ते कुत्र्याला तुकडा न टाकता खाली मान घालून आल्या सगळं पोटभर 4 ठाव बायकोनं केलेल्या स्वयंपाकाचं भोजन मनुष्य जे करतो ते का करतो? गुरुजी म्हणायचे तुझा बायकोवर बेटा विश्वास आहे म्हणून तू जेवतोस. असा बायकोवर विश्वास लागतो, नवऱ्यावर विश्वास लागतो. एकमेकावर विश्वास असल्याशिवाय संसार कसा व्हायचा सांगा ना. एकमेकावर विश्वास. कुठलंही 2 माणसाचं नातं बघा. 2 माणसात काही व्यवहार व्हायचा म्हणला की आपल्याला विश्वासाच्या शिवाय तो व्यवहार पार पडतो का? पडत नाही. एक उदाहरण बघा. आपण दुकानात जातो, किराणा दुकानात समजा आपल्याला काहीतरी बायकोने यादी दिली. दिवाळी आली आता, एवढी हातभर यादी दिली आणि एवढं सगळं सामान घेऊन या म्हणून त्या बायकोनं यादी दिली. माणसाला खाली मान घालून ती यादी घेऊन दुकानात जाणं भाग आहे की नाही का? म्हणतो त्याला ह्याच्यातून काही थोडी काटछाट कर ग बाई, थोडं कमी करते. म्हणते दिवाळीत खायला मिळत नाही, आणा एवढं गपचूप. मग याला जावं लागतं. हा दुकानात जातो. बरं दुकानात गेल्याच्या नंतर ती सगळी यादी दुकानदाराला दिल्याच्या नंतर दुकानदार आपल्याला सामानाच्या पुड्या बांधून देतो की नाही? बांधून पुड्या देतो. ते आपल्या पिशवीत ठेवतो. पिशवी अशी त्या समोरच्या टेबलवर जी असते ते आपल्या समोर काउंटरवरून आपल्याकडे ढकलतो आणि ढकलल्याच्या नंतर मग आपण त्याला विचारायचं बिल किती झालं? मग तो बिल देतो. ते बिल दिल्याच्या नंतर मग आपण त्याला बिल देऊ किंवा 4 दिवसांनी देतो म्हणून सांगू, काहीतरी होईल. पण मला सांगा, आपण त्याच्या हातात यादी दिल्यानंतर
त्या दुकानदाराने अगोदर माल दिला का अगोदर पैसे मागितले, कसं केले सांगा तुम्हाला? हां, अगोदर माल दिला. अगोदर माल देणाऱ्या दुकानदाराचा विचार करा, त्याचा आपल्यावर विश्वास आहे, हा माणूस मला बुडवत नाही म्हणूनच तो माल देतो की नाही बोला. आणि ज्याच्यावर विश्वास नाही त्याचे पैसे घेतल्याशिवाय दुकानदार त्याच्यासमोरून ते पिशवी त्याच्या पुढं करतच नाही बरं का. ज्याच्यावर विश्वास आहे त्याला दिलं जातं. याचा अर्थ काय झाला? आपला दुकानदारावर विश्वास पाहिजे म्हणजे दुकानदारावर आपला विश्वास पाहिजे बरं का. यादी दिल्याच्या नंतर या दुकानदाराने बांधून दिलेला माल सगळ्याच्या सगळं पुढे सोडून माणूस बघतो का, मला जिरे पाहिजे होते, खौड जिरे दिलेत का, कसं दिलंय बघतो का तो मनुष्य? बघत नाही. खोबरं पाहिजे होतं, खौड दिलंय का, चांगलं दिलंय का, काही बघत नाही ना मनुष्य. हे सगळं न बघता त्यानं बांधलेलं हाही बांधून घेतो. आणि हे ते पैसे द्यायच्या अगोदर तो सुद्धा याच्या हातामध्ये पिशवी देतो. पैसे न घेता दुकानदारानं आपल्या हातात पिशवी दिली म्हणजे गिऱ्हाईकावर दुकानदाराचा विश्वास झाला. आणि दुकानदाराला आपण ती यादी दिल्याच्या नंतर त्यानं कशी सामानाची बांधणी केलेली आहे, सामान चांगलं आहे का वाईट आहे हे न बघता आपण पिशवी घरी आणली. याचा अर्थ काय झाला? गिऱ्हाईकाचा दुकानदारावर विश्वास झाला. विठ्ठल विठ्ठल. हो, असा एकमेकावर विश्वास असल्याशिवाय कोणतं नातं भागतं सांगा ना. राजा प्रजा, विचार करा, राजेचा प्रजेवर विश्वास पाहिजे, प्रजेचा राजावर विश्वास पाहिजे, दुकानदाराचा गिऱ्हाईकावर, गिऱ्हाईकाचा दुकानदारावर, पतीचा पत्नीवर, पत्नीचा पतीवर, मालकाचा नोकरावर, नोकरास. आता किती नाती सांगू, सगळी संसारातली दोघाची नाती बघा. आणि त्या दोघात काही व्यवहार व्हायचा म्हणलं की विश्वास पाहिजे की नाही बोला. एक महिनाभर नोकर आपल्या घरी राबतो, कशा करता राबतो? हा महिन्याच्या नंतर मालक मला न फसवता पगार देणार आहे या भरवशानंच तो आपल्या घरी महिनाभर विश्वासानंच वागतो ना, विश्वासानंच वागतो बरं का. याचा अर्थ काय झाला? त्या नोकराचा मालकावर विश्वास आहे, मालकाला सुद्धा नोकरावर विश्वास ठेवावा लागतो. हा मला फसवणार नाही बाबा, माझ्याशी खोटी करणार नाही, माझ्या घरचं काम इमानदारीनं करील असा विश्वास असल्याशिवाय चालतच नाही ना. म्हणजे दोघात जो काही व्यवहार व्हायचा, दोघाचा संबंध त्याच्यामध्ये होणारा व्यवहार, त्याच्याकरता विश्वासाची संसारालाही गरज आहे. त्याच्या पुढं चला, एकाच्या व्यवहारामध्ये सुद्धा दोघाच्या संबंधाची गरज नाही. आपल्याला एकट्याला काही व्यवहार करायचा झाला तरी विश्वासाची गरज आहे. मी उदाहरणानं सांगतो, आपल्याला एक पाय उचलून पुढं टाकायची क्रिया करायची, एवढंच करायचं आहे. एक पाय उचलून पुढं टाकणे एवढीच क्रिया करायची आहे. पण एवढी क्रिया करण्याकरता आपल्याला कोणाकोणावर विश्वास ठेवावा लागतो बघा. आपण पाय उचलून पुढं टाकतो. हां, पाय उचलून पुढं टाकण्याच्या अगोदर डोळ्यांनी समोरची जागा बघितलेली असते की नाही? बघितली की नाही? म्हणजे कोणावर विश्वास झाला? डोळ्यावर विश्वास झाला. बरं, डोळ्यावर जसा विश्वास झाला तसं डोळ्याचं काम फक्त जागा बघण्याचं असतं. ही जागा पाय ठेवायच्या लायकीची आहे की नाही याचा विचार डोळ्याला सांगता येत नाही. डोळ्याला फक्त जागेचं विवरण माहिती आहे, वर्णन माहिती आहे. ते जागेचं वर्णन ते डोळा अंतःकरणाकडे सोपवतो आणि मग अंतःकरण त्या जागेच्या योग्यायोग्यतेचा विचार करतो. अक्षेषु अर्थार्पितेषु एतद्गुणदोष विचारकम. इंद्रियांनी विषय नेऊन अंतःकरणाला दिल्याच्या नंतर त्या विषयाची योग्यता आहे की नाही याचा विचार करण्याचं काम कोणाचं? अंतःकरणाचं. म्हणजे पाय ठेवायला तयार झाला म्हणजे हा पाय ही जागा पाय ठेवायच्या योग्यतेची आहे, त्याला अंतःकरणानं सांगितलं ना, म्हणजे अंतःकरणावर विश्वास झाला. पहिला विश्वास कोणावर? डोळ्यावर. दुसरा विश्वास कुठं आला? अंतःकरणावर. बरं, अंतःकरणावर विश्वास झाला, डोळ्यावर विश्वास झाला, तसा पायावरही विश्वास पाहिजे ना. हा पाय उचलून पुढं टाकल्याच्या नंतर मला पाडणार नाही असा विश्वास असल्याशिवाय मनुष्य पाय टाकेल का? आपण जसा बिनधास्त पाय टाकतो तसा एखादा पांगळा माणूस बिनधास्त पाय टाकेल का? टाकत नाही. का टाकत नाही? त्याचा पायावर विश्वास नाही, असा त्याचा अर्थ असतो बरं का. म्हणजे जमीन बघितली, जमिनीवर विश्वास आहे. डोळ्यांनी पाहिली, डोळ्यावर विश्वास आहे. अंतःकरणाने विचार केला, अंतःकरणावर विश्वास आहे. पायाला आपण समर्थ समजतो म्हणून आपण पाय टाकण्याची क्रिया करतो. याचा अर्थ एक पाय उचलून पुढं टाकायचा झाला तर 10-12 जणांवर विश्वास ठेवायची गरज पडली. विठ्ठल विठ्ठल सगळ्यावर अनेक गोष्टीचा विचार करा तुम्ही. एकाची क्रिया असो, दोघाच्या संबंधातली क्रिया असो, अनेकाच्या संबंधातली क्रिया असो, कोणतीही संसारिक क्रिया करायची म्हणली की विश्वासाची गरज आहे. आणि विश्वास जसा ठेवायचा संसाराला पाहिजे त्या
त्याप्रमाणे परमार्थात सुद्धा विश्वासाची गरज आहे असं भांडवल गाठी तरी विश्वास या वचनाच्या आधारानं आपल्याला विचारात घेता येतं बरं का. संसारालाही विश्वास लागतो, परमार्थालाही विश्वास लागतो. संसारी माणूसही विश्वास ठेवतो, परमार्थी माणूसही विश्वास ठेवतो, पण विश्वास कुठं ठेवावा हे संसारी माणसालाही कळत नाही आणि परमार्थी साधकालाही कळत नाही. तेव्हा त्याला सांगावं लागतं संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकाराम महाराज सांगतात माझा विश्वास साधू पुरुषाच्या चरणावर आहे. महाराज ज्या ठिकाणी विश्वास ठेवतात ते ठिकाणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचं आहे. आपल्याला जिथं विश्वास ठेवावा वाटतो ते ठिकाणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नसतं. आपल्याला जे कळत नाही ते संतांच्या वचनातून ऐकून विश्वासानंच आपण ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला जे जे कल्याणाचं वाटतं ते कल्याणाचं नाही हे संतांनी सांगितलं तर त्याचा विचार माणसाने केला पाहिजे. म्हणून उपनिषदात एक वाक्य येतं बघा. एक पंचरशिकाराने त्या वाक्याच्या संबंधाने एक कथा सांगितली. एक महात्मा होते. त्या महात्म्याच्याकडे एका दिवशी दोन माणसं आली. एक होता साधक, काहीतरी गुरुच्या मुखातून जाणून घ्यावं, महात्मा आहेत, सद्गुरू म्हणून योग्यतेचे हे आहेत, तेव्हा यांच्याकडून आपण तत्त्वज्ञान संपादन करावं म्हणून या विचारानं आलेला एक माणूस होता. एक साधक आहे आणि दुसरा मात्र त्यांच्याशी वादविवाद करायला आलेला होता. त्यांचा सिद्धांत खोडून काढावा, ते जे बोलतील त्याचं खंडन मंडन करत राहावं या विचारानं आलेला दुसरा. एक खंडन मंडनाकरता आलेला, अनेक साधक ज्ञान घेण्याकरता आलेला. दोघंही जण सद्गुरूच्या त्या महात्म्याच्या समोर जाऊन बसल्याच्या नंतर महात्म्याने त्यांना विचारलं, काय बाबा म्हणणं काय तुमचं सांगा ना. साधकानं सांगितलं महाराज मी ज्ञान घ्यायला आलो. हा म्हणला मी वाद करायला आलो. ठीक आहे म्हणे, बसा म्हणे, दोघालाही तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोला. तुम्हाला काय वाटतं, संसाराच्या संबंधानं तुमची काय भावना आहे, असं म्हणल्याच्या नंतर ते सगळे म्हणायला लागले संसार खूप चांगला आहे, संसार आनंदाचा आहे. तुम्ही म्हणता ना संसार दुःखमूळ, हे सगळं खोटं आहे म्हणे संताचं बोलणं. आम्ही म्हणतो आम्हाला अनुभव संसाराच्या सुखाचा आहे, कुठं दुःख झालं आम्हाला संसाराने सुख दिलं. दोघंही म्हणायला लागले संसार आनंदाचा आहे, संसार सुखाचा आहे. आता दोघांचे बोलणं एकच आल्याच्या नंतर महात्म्याला त्या दोघाला एकच उत्तर द्यावं लागेल की नाही. उत्तराकरता महात्मा त्यांना बोलले, बाबा उपनिषदाने असं सांगितलं प्रियंत्वाम रोचते, जे तुम्हाला प्रिय आहे, जे तुम्हाला आनंद देणार आहे असं वाटतं ते सगळंच्या सगळं तुम्हाला रडवणार आहे. विठ्ठल विठ्ठल. जे प्रिय आहे ते सगळंच्या सगळं रडवणार आहे असा विचार ऐकल्याच्या नंतर हा जो साधक होता त्या साधकाला काय होईल, त्याच्यातून पंचरशिकार चिंतन करताना आपल्याला असं सांगतात की बाबा तस्योत्तरम वचो ब्रूते विठ्ठल विठ्ठल. श्लोक आठवला नाही. शिष्यश्च प्रतिवादीच, एक शिष्य आणि एक प्रतिवादी दोघे जण आल्याच्या नंतर त्यांच्याकरता उत्तर देण्याकरता सद्गुरूने दिलेलं एकच उत्तर. पण त्या एका उत्तरातून काय होतं, साधकाला उपदेश जाणवतो आणि प्रतिवाद करायला आलेल्या माणसाला शाप वाटतो बरं का. हां शाप वाटतो त्याला. अरे प्रिय तुला रडवणार आहे असं म्हणतात, म्हणजे मी यांच्याशी वाद करायला आलो म्हणून तुला जे जे आनंदाचं वाटतं ते तुला रडवील असं शाप द्यायला लागले वाटतं. साधक मात्र विचार करतो मला जे प्रिय आहे, मला जे आनंद देणार आहे ते सगळं नाशिवंत आहे आणि नाशिवंत असल्यामुळे कधीतरी ते आपल्याला सोडून जाणार आहे, म्हणून त्याच्या विरहाने आपल्याला दुःखाची वेदना होईल. हा उपदेश गुरु महाराज करतात म्हणे. विठ्ठल विठ्ठल. मला हे दोघांचं चिंतन आपल्यासमोर मांडायचं नाही बरं का. त्या प्रतिवाद करायला आल्या माणसाला काय वाटावं हा विचार सोडून द्या. पण सद्गुरूच्या मुखातून आलेले जे वाक्य असतं ना, कदाचित ते आपल्याला रुचलं जरी नाही तरी ते कल्याणाचं आहे म्हणून स्वीकारलं पाहिजे. आपल्याला वाटतं संसार आनंदाचा आहे, पण महात्म्याने सांगितलं प्रियंत्वाम रोचते, मग आपण त्यांचं ऐकून त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यात कल्याण आहे हा विचार लक्षात घ्या. मी कशा करता हे म्हणायला लागलो, आपल्याला संसार
संसारात कोणावर तरी विश्वास ठेवावा, हे रुचेल कदाचित, पण संत महात्मे सांगतात इतरत्र विश्वास ठेवू नका, संतावर विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल मग काय करावं, संताचं ऐकून आपण संताच्या चरणावर विश्वास ठेवला पाहिजे. बरं, मी नुसता विश्वास ठेवू नाही असं तुकाराम महाराज सांगत नाही. सर्व भाविदास झालो त्यांचा, काया वाचा मनानं मी संतांची सेवा करायला लागलो. तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. कोणत्याही प्रकारचा गर्व मनामध्ये न धरता संताची सगळ्या प्रकारची सेवा करावी. शरीरानं करा, वाणीनं करा, मनाने करा, सगळ्यांनी काया वाचा मनानं म्हणजे सर्व भावानं सेवा करणं आहे. विठ्ठल 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 सगळ्या इंद्रियाने सगळी शरीराने वाणीने मनाने सगळी सद्गुरूची संताची सेवा कशी करावी. ज्ञानोबरायचं आचार्योपासनावरचं सगळं भाष्य जर आपण पाहिलं तर आपल्याला ते सगळं कळून जातं. सगळी सेवा सद्गुरूचीच करायची, संताचीच सेवा करायची. सर्व भाविदास झालो त्यांचा, विश्वासही त्यांच्यावर ठेवला आणि सर्व भावानं त्यांचा दास झालो. कशा करता, दुसऱ्या चरणास संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भाविदास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ.
जेणे हा गोपाळ कृपा करे. जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज या अभंगातून त्यांची विश्वासाची जागा आपल्याला दाखवतात. कशा करता? संतांनी जे केलं ते करण्याची आपली सामान्य माणसाची प्रवृत्ती असते. येथ वडील जे जे करीते तयानाम धर्म ठेविते तेची यर अनुष्ठिते सामान्य सकळ, अशी आपली गतानुगती कथा आहे. मोठ्या माणसाचं बघून वागायची आपल्याला सवय आहे बरं का. आणि मोठ्या माणसाचं बघून वागायची सवय असल्यामुळं आपल्या कल्याणाकरता साधकांनी कोणावर विश्वास ठेवावा हे मोठ्या माणसाकडे बघायचं जर असेल, तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडं बघा, मी तुम्हाला सांगतो माझा विश्वास कुठं आहे? साधू पुरुषाच्या चरणावर माझा विश्वास आहे. संत महात्म्याची मी काया वाचा मनानं सर्व भावानं सेवा करतो. शरीरानं संताचीच सेवा करतो, वाणीनंही करतो, मनानंही करतो. सगळी सेवा संताची आपल्याला करता येते बरं का. आपण शरीरानं संताची सेवा करू शकतो हे आपल्या लक्षात घेता येईल बरं का. माणसं म्हणतात आम्ही संताची संत जाती हरिकीर्तना त्यांच्या वाही नमोचे वाहना, हे ऐके नाही. ही सगळी कोणती सेवा? संताच्या पादुका घेई नमोचे खांदे, संताच्या पादुका घेई नमोचे खांदे, संताच्या पादुका घेई नमोचे खांदे, रामच्या पादुका घेई नमोचे खांदे. टाळ दिंडी नाचेन पुढे, टाळ दिंडी नाचेन पुढे, हाती टाळ दिंडी नाचेन पुढे. संताच्या पादुका घेई नमोचे खांदे, संतांच्या पादुका घेई, संतांच्या पादुका घेईन, हाती टाळ दिंडी नाचेन पुढे, हाती टाळ दिंडी नाचेन पुढे, हाती टाळ दिंडी नाचेन पुढे. संतांच्या पादुका घेईन मोचे खांदे, संताच्या वाहना जतन करणं बरं का. जीवे संताचे होत वाहनधर, अशा पद्धतीची संताची सेवा करणं हे काय आहे? शारीरिक सेवा आहे. हाती टाळ दिंडी नाचेन पुढे, संताच्या समोर दिंडी म्हणजे वीणा टाळ वगैरे हे नृत्य करणं, दिंडीत त्यांच्या समाविष्ट होणं, अशी ही सगळी सेवा करता जी येते ही सगळी शारीरिक सेवा झाली. वाचिक सेवा करता येते की नाही? संताची वाचिक सेवाही आहे. देवाचं नामस्मरण जसं आहे तसं संताचंही आहे की नाही आपल्याकडं. पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. साधूचं नामस्मरण आपल्याला करता येतं. आपल्या संप्रदायात नाही का आपण रामकृष्ण हरी भजन करतो, ज्ञानोबा तुकारामही भजन करतो आपण. ज्ञानोबारायचे भजन आहे, तुकोबारायचं भजन आहे, नामदेव जनाबाई भजन आहे. हे सगळी भजनं म्हणजे काय हो? संताचं नामस्मरणच आहे की नाही. ही वाचिक सेवा आहे साधू पुरुषाची. बरं केवळ नामस्मरण ही वाचिक सेवा आहे असं समजू नका. आपण ज्ञानेश्वरी पारायण केलं, तुकाराम महाराजांच्या गाथेचं भजन केलं, पारायण केलं, हरिपाठ म्हणला, हे सुद्धा संताची एक प्रकारची वाचिक सेवा आहे असं म्हणायला हरकत नाही बरं का. आणि मानसिक सेवेचा जर विचार आपण केला तर आपल्या अंतःकरणात जसं देवाचं ध्यान करता येतं तसं सद्गुरूचे ध्यान करता येतं की नाही. श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी, आपल्या अंतःकरणामध्ये श्री गुरुच्या रूपड्याची सुद्धा आपल्याला चिंतन करता येतात ना. आपादमौलिपर्यंतम गुरुनामाकृतिं स्मरेत तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. चरणापासून मस्तकापर्यंत सद्गुरूच्या मूर्तीचं नुसतं चिंतन जर आपण केलं तर त्याच्या योगानं आपली सगळी विघ्न दूर होऊन आपले सगळे मनोरथ पूर्ण होतात अशी फलश्रुती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे देवाचं जसं जसं आपल्याला सेवन करता येतं तशी तशी सगळी सेवा साधूची सुद्धा सद्गुरूची सुद्धा करता येते. शरीरानं देवाची सेवा आहे, संताचीही आहे. वाणीनं देवाची सेवा संताचीही आहे. मनानं जसं देवाचं ध्यान करता येतं संताचंही ध्यान करता येतं. पण एवढीच संताची मानसिक सेवा समजू नका. आपण साधू पुरुषाचं वचन वाचलं तर ती वाचिक सेवा झाली. आणि संताच्या वचनाचं मनानं विचार जर केला, चिंतन केलं, मनन निधिध्यास केला तर ते संताची मानसिक सेवा आहे. ज्ञानेश्वरीचा आपण विचार
विचार करायला लागलो. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा विचार करायला लागलो, मनन केलं, निधिध्यासन केलं. त्याच्यातून अजून अजून आपल्याला काय प्रतीत होईल याचा विचार जर मनुष्य करायला लागला, ही साधू पुरुषाच्या वचनाची घडलेली मानसिक सेवा संताची मानसिक सेवाच आहे. विठ्ठल विठ्ठल संतावर विश्वास ठेवून संतांची सर्व भावानं सेवा कशा करतात, तर तेची माझे हित करीती सकळ. ते संत सगळ्या प्रकारचे हित करतात म्हणून. आणि संत हित करतात म्हणजे काय करतात, जेणे हा गोपाळ कृपा करी, आपल्यावर भगवंताची कृपा घडवतात. अजून काय करतात संत महात्मे, साधकाचा परमार्थ कडेला लावून द्यायचं काम सुद्धा संत करतात. महाराज तिसऱ्या चरणात भागलिया मज वाहतल कडे संजयानी जोडे सर्व सुख, संजयानी जोडे सर्व सुख. भागली आमज वाहतीला कडे, भागली आमज वाहतीला कडे. त्यांची आने जोडे सर्व दुःख, त्यांची आने जोडे सर्व भगलिया मज वाहतील कडे, मज वाहतील कडे, भगलिया मज वाहतील कडे, मज वाहतील कडे, भगलिया मज वाहतील कडे. त्यांची आणि जोडे सर्व सुख, सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख. भागली आमज वाहतील कडे, भागली आमज वाहतील कडे. त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. वाहतील कडे, त्यांची आने जोडे सर्व सुख. परमार्थ करताना साधकाला थकवा जर आला तर त्याचा परमार्थ कडेला लावून द्यायचं काम संत महात्मे करतात. त्याला कडेपर्यंत नेऊन सोडतात. शेवटाला परमार्थाच्या शेवटच्या टोकाला त्याला नेऊन सोडतात. ज्याला परावर म्हणतात त्या पदवीपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम संत महात्मे करतात, असा विचार महाराज या ठिकाणी सांगतात. आणि त्यांची आने जोडे सर्व सुख, त्या साधू पुरुषाच्या कृपेनं साधकाला सामान्य सुख नाही तर ज्या सुखाला सर्व सुख म्हणतात, किंवा ज्या एका परमात्म्याच्या सुखामध्ये जगातल्या सगळ्या सुखाचा अंतर्भाव होतो, असं ते सर्व सुख संतांच्या कृपेनं साधकाला प्राप्त होतं. सर्व सुखाची प्राप्ती करून देतात, परमार्थ कडेला लावून देतात, देवाची कृपा घडवतात, अशा पद्धतीने आपलं परमकल्याण करून देतात. हे संतांची कृपा असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांची सर्व भावानं सेवा जशी करायची तसं त्यांचं शेष आवडीनं घेण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे. महाराष्ट्र माझे हित
म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिले ते. मी संतांचे शेष आवडीनं घेतो असं महाराज म्हणतात बरं का. आता शेष घेणं म्हणजे काय? शेष शब्दाचा अर्थ उरलेले जे आहे त्याचं सेवन करणं. शेष शब्दाचा साधारणपणे अर्थ उच्छिष्ट असा केला जातो. संताचं उच्छिष्ट मी आवडीनं घेईन असं तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. आता उष्ट घेणं याचा अर्थ काय करायचा? कारण सगळ्याला काही संतांचं उष्ट, तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाच्या पानातलं उष्ट मला मिळावं वाटलं. कसं मिळायचं सांगा ना? मिळत नाही ना, आपल्याला मिळायची व्यवस्था नाही ना. संत महात्म्यांच्या पानातलं उष्ट मिळालं तर कल्याण आहे बरं का. श्री गुरुचे उशिटे लाहे जय वसटे ते तेणे सुखे विटे समारेसे असं चिंतन ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे सद्गुरूच्या उष्ट्याला महत्त्व आहे नाही असं नाही, पण संतांचं उष्ट आपल्याला लगेच मिळेल अशी व्यवस्था जर नसेल तर काय करा? तर उष्ट कशाला म्हणतात याचा थोडा विचार करा. उष्ट कशाला म्हणतात? खाता खाता जे राहिलं त्याला उष्ट म्हणतात की नाही. खाता खाता जे पानात शिल्लक राहिलं त्याला उष्ट म्हणतात की नाही. हां, भांड्यातलं दूध घेता घेता उरलं उष्ट झालं. खाता खाता पानामध्ये अन्न उरलं त्याला उष्ट असं म्हणतात की नाही. हां, तसं संत महात्म्यांनी जे जे साधन केलं आणि करता करता आपल्याकरता शिल्लक ठेवलं तो सगळा उच्छिष्ट प्रसार आहे. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं. वारी केली आपल्याकरता शिल्लक ठेवली. एकादशी केली आपल्याकरता शिल्लक ठेवली. गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आपल्याकरता शिल्लक ठेवलं. हे संतांनी जे जे साधन करून आपल्याकरता शिल्लक ठेवलं तो संतांचा उच्छिष्ट प्रसाद, त्याला शेष म्हणा. ते शेष आपण घ्यायचं नुसतं नाही, आवडीनं घ्यायचं आहे. आणि वचन न मोडी बोलिले ते संत महात्मे आपल्याकरता जे वचन बोलतील, जे आज्ञा करतील, ती आज्ञा कदाचित आत्ता आपल्या कल्याणाची आहे असं जरी नाही वाटलं तरी मनुष्यानं ती आज्ञा पालन केली पाहिजे. असं केलं की तेचे माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. असं संत महात्मे आपलं सगळं हित करतात असं चिंतन तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात. अभंगाचा आपण विचार केला. आत्ता ही जी सेवा या ठिकाणी चालू आहे, वैकुंठवासी श्रद्धेय पूज्य बोधेबाबांच्या स्मरणार्थ चालू असलेला हा सप्ताह आहे आणि त्या सप्ताहातली ही आपली सेवा आहे बरं का.